Hello friends, today we are discuss about the exercise 2.2 of linear equation in one variable. So in this exercise we solve all the word problem. So what is the first question? So the question number 1 is, if you subtract 1 upon 2 from a number and multiply the result by 1 upon 2, you get 1 upon 8. So what is the number? So आपल्याला असा नंबर फाइंड करायचा आहे. सो आता तो जो नंबर आहे तो आपण काय कन्सिडर करू? आपण तो नंबर x कन्सिडर करू. सो वी कॅन राइट हियर द सोल्युशन ऑफ 1 इज, लेट the number bx. आपण इथं नंबर काय कन्सिडर केला? x कन्सिडर केला. तर आता कंडिशन काय सांगते आपल्याला? इफ यू सबट्रॅक्ट 1 upon 2 फ्रॉम अ नंबर, तर आपण 1 upon 2 जर सबट्रॅक्ट केला त्या नंबर मधून, तर इथं नंबर काय कन्सिडर केला? आपण x कन्सिडर केलेला आहे. तर त्याच्यातून आपल्याला काय सबट्रॅक्ट करायचं? 1 upon 2 सबट्रॅक्ट करायचं आहे. सो आता इथं काय सांगितलं आपल्याला? इथं आपण अकॉर्डिंग टू कंडिशन लिहिणार. अकॉर्डिंग टू कंडिशन. सो अकॉर्डिंग टू कंडिशन काय सांगितले? का ह्या नंबर मधून जर आपण 1 upon 2 सबट्रॅक्ट केला, पुढे काय सांगितलं? अँड मल्टिप्लाय द रिझल्ट बाय 1 upon 2. आणि जो रिझल्ट आहे, आता रिझल्ट काय आहे? इथं पहा, x - 1 upon 2 हा पूर्ण काय आहे? आपल्याला रिझल्ट आहे. सो ह्या रिझल्टला जर आपण मल्टिप्लाय केलं कशाने? 1 upon 2 नी. सो आपण इथं 1 upon 2 नी तर रिझल्टला मल्टिप्लाय करतो. सो यू गेट 1 upon 8. तर आपल्याला काय भेटेल? इथं 1 upon 8 भेटेल. सो व्हॉट इज द नंबर? तर आपल्याला नंबर फाइंड करायचा, म्हणजे x ची व्हॅल्यू इथं फाइंड करायची. याच्यासाठी आपल्याला इथं जे 1 upon 2 आहे, हे 1 upon 2 हे ऍक्च्युअली मल्टिप्लाय आहे. जर इकडे गेले तर ते काय होतील? डिवाइड होतील. सो आणि आपल्याला माहित आहे हे फ्रॅक्शनचं डिव्हिजन काय होतं? मल्टिप्लाय करायचं आणि त्याचा रेसिप्रोकल आपल्याला करायचं आहे. मीन्स आपल्याला काय भेटेल? x - 1 upon 2 ऍज इट इज, आणि 1 upon 2 चा रेसिप्रोकल आपण काय करणार? मल्टिप्लाय करणार. मीन्स काय? इथं 1 upon 2 आहे, तर मल्टिप्लाय काय करणार आपण? 2 upon 1 ने मल्टिप्लाय करणार. सो इथं जे आपल्याला काय भेटेल? 1 upon 8 into 2 upon 1. If you concentrate here, so आपण इथं लक्ष दिलं, हे 2 1 जा 2 आणि 2 4 जा 8. So we get here 1 into 1, 1 1 जा 1 आणि 4 1 जा 4. तर आपल्याला कॅल्क्युलेशन करून किती भेटले? इथं 1 upon 4. So we get x - 1 upon 2 is nothing but 1 upon 4. आता इथं पहा, हे -1 upon 2 हे आपल्याला ट्रान्सपोज करायचे RHS ला. सो तिकडे जाऊन काय होणार? x is equal to 1 upon 4 हे -1 upon 2. when -1 upon 2 transpose to RHS it become +1 upon 2. so now x is equal to, आता लक्ष द्या, इथं 2 च्या टेबल मध्ये 4 आहे. मीन्स काय झालं? काय एलसीएम दोघांचा 2 आणि 4 चा एलसीएम किती झाला? इथं 4च आहे. सो वी कॅन राइट हियर. ही स्टेप तुम्ही लिहिली नाही तरी चालेल, बट सर्वांना समजावं म्हणून लिहितो मी. ओके, इथं पहा, हे 4 काय आहे? हे 4 एलसीएम आहे. इथं एलसीएम येण्यासाठी आपल्याला 2 ला 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल, आणि सेम आपण न्यूमरेटरला पण सेम नंबरने मल्टिप्लाय करणार. तर आपल्याला इथं काय भेटणार? इथं 4 आणि इथं 2 चा 4. मीन्स इथं लाईक फ्रॅक्शन आहे, हे दोन्ही लाईक फ्रॅक्शन आहे. कॉमन डिनॉमिनेटर घेतला, विच इज नथिंग बट एलसीएम, आणि इथं 1 ऍज इट इज लिहिलं आपण. 1 2 जा 2. सो आता आपल्याला x ची व्हॅल्यू जी भेटली ती 1 + 2 इज नथिंग बट 3 upon 4. x काय भेटला? 3 upon 4. सो आपल्याला सांगितलं व्हॉट इज द नंबर. देयरफॉर मीन्स, और यू कैन से दैट thus the number, the required number is equal to 3 upon 4. So आपल्याला required number किती भेटला? 3 upon 4. So we completed the question number first. Now we concentrate
ऑन क्वेश्चन नंबर 2. सो आता क्वेश्चन नंबर 2 घेऊ आपण. So what is the question number 2? So the perimeter of the rectangular swimming pool is 154 meter. Its length is 2 meter, more than twice of its breadth. What are the length and breadth of the pool? So solution number 2 इथे एक फिगर काढून तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर एक रेक्टँग्युलर काय आहे इथं, एक स्विमिंग पूल आहे रेक्टँग्युलर. आपल्याला त्याची काय दिलेली आहे, पेरिमीटर दिलेली आहे. सो इथं पेरिमीटर मी लिहितो. सो पेरिमीटर इज इक्वल टू किती आहे, 154 मीटर. सो पेरिमीटर इज गिवन. सो वी नो दैट दिस इज द breadth and this is the length of the rectangle. So condition काय दिलेली इथं, so its length is 2 meter, more than twice of its breadth. Means smaller काय आहे, इथं स्मॉलर ब्रेड आहे. सो आपल्याला कन्सिडर काय करा, जर आपण इथं कन्सिडर केले ब्रेड x, इथं ब्रेड x कन्सिडर केले तर ऍक्च्युली इथं x कन्सिडर केल्यानंतर आपली लेंथ किती येईल, बिकॉज इथं काय दिलेलं आहे, इट्स लेंथ इज 2 मीटर मोर दॅन ट्वाइस ऑफ ब्रेड. आता ट्वाइस ऑफ ब्रेड इज नथिंग बट 2 into x means twice of the breadth plus, but किती सांगितलं इथं, 2 मीटर मोर. 2 मीटर मोर मीन्स आता आपण इथं काय करू, प्लस 2 करू. तर हे झाली आपली ब्रेड आणि हे झाली आपली ब्रेड इज इक्वल टू x आणि इथं लेंथ किती आली, 2x plus 2. So we write here let the breadth is equal to x. Therefore length is equal to twice of breadth plus 2 means more than 2 meter. So आता इथं पहा, according to condition आपली कंडिशन काय सांगितलंय, तर इथं पहा आपल्याला माहिती आहे दिस इज द पेरिमीटर. हे काय आहे, रेक्टँग्युलर स्विमिंग पूल आहे. आता पेरिमीटर, रेक्टँगलचा पेरिमीटर आपल्याला माहिती आहे. सो आपल्याला फॉर्म्युला काय सांगितला, 2 into length plus breadth is equal to perimeter. So perimeter किती आहे, 154. So this is the formula of perimeter of a rectangle. So 2 into length plus breadth is equal to 154. आता इथं आपण 2 as it is आणि length जी आहे ही ऍक्च्युअली काय दिली, आपली लेंथ किती आहे, 2x plus 2 आपण पुट केली लेंथच्या जागेवर. आता इथं प्लस ब्रेड किती आहे, we consider breadth as a x which is equal to 154. Now this 2 is multiplying. So when we transpose it get divide. So हे डिवाइड जाईल means 154 आणि हे 2 काय होतील, इथं डिवाइड. नाउ 2x plus x किती होतील इथं, 3x plus 2. So now 2 7 जा 14, one remaining it become 14 and again 2 7 जा 14. So आपल्याला 3x plus 2 is equal to किती राहिले इथं, 77. We get 77. Now this 2 is transposed to the RHS, so it become -2. So we get 3x is nothing but 77 minus 2 and 77 minus 2 is nothing but 75, 3x. Now this 3 is multiplying. When is transposed to the RHS it become divide and we get the value of x is nothing but 75 upon 3. Now x is equal to, आता इथं पहा 3 2 जा 6, 1 is remaining it become 15 and 3 5 जा 15. So आपल्याला x किती भेटला, x भेटला 25. So आपण इथं x काय कन्सिडर केलेला आहे, इथं ब्रेडला कन्सिडर केलेला आहे इथं x. So breadth is equal to, we write here breadth is equal to किती आहे, 25 आणि हे कशामध्ये युनिट दिलेले आहे इथं पहा, युनिट इथं पहा हे पेरिमीटर मीटर मध्ये दिलेलं आहे. सो आपले युनिट काय राहील, 25 मीटर. आता काय करायचं, लेंथ. सो नाउ लेंथ इज इक्वल टू, आता लेंथ काय सांगितली, 2x plus 2. सो
2 into x ची व्हॅल्यू किती आहे 25. So we put the 25 and plus 2. Now 2 into 25 is nothing but 50 plus 2 is nothing but 52 meter. So आपली लेंथ काय आली इथं लेंथ आली 52 मीटर and breadth किती आली 25 meter. So we completed the question number 2. Now we start the question number 3. Now question number 3. What is question number 3? The base of an isosceles triangle is 4 upon 3 centimeter. The perimeter of the triangle is 4 whole 2 upon 15 centimeter. What is the length of the remaining equal side? So what is the question number 3? So इथं एक isosceles triangle दिलेले आहे. Isosceles we know that the isosceles triangle is nothing but so इथं पहा हे 2 इक्वल साइड्स आहे आयसोसेलेस ट्रायंगल मीन्स कन्सिडर करू आपण ए बी सी. सो 2 इक्वल साइड्स आहे आणि आपल्याला बेस दिलेला आहे. सो दिस इज द बीसी इज द बेस आहे. तो किती दिला 4/3 सेंटीमीटर. 4/3 सेंटीमीटर इथं दिलेला आहे. आणि इथं एक तर पेरिमीटर दिलेली आहे त्यांनी बट पेरिमीटर हे मिक्स फ्रॅक्शन मध्ये दिला. सो वी कॅन राइट हियर पेरिमीटर इज इक्वल टू 4 whole 2 upon 15 आणि हे सेंटीमीटर दिलेले आहे. आता आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करताना हे इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये आपण कन्वर्ट करू. सो 15 4 चा 60 प्लस 2 62 upon 15 सेंटीमीटर आपण कन्वर्ट करून घेतलं पाहिजे तेच. आणि बेस दिलेला आहे. सो बेस काय आहे बेस इज इक्वल टू 4/3 सेंटीमीटर. सो आपल्याला फाइंड करायची आहे या दोन्ही जे इक्वल साइड्स आहेत त्याची लेंथ फाइंड करायची. सो आपण इथं काय कन्सिडर करणार ही x कन्सिडर AB जर x कन्सिडर केली तर AC पण काय येणार xच बिकॉज बोथ आर इक्वल. सो आपण इथं लिहिणार लेट. सो लेट द लेंथ ऑफ इक्वल साइड लेट द लेंथ ऑफ इक्वल साइड्स बी x. आता हे इक्वल साइड्स किती आहे x but each. So according to condition सो कंडिशन काय आहे ऍक्च्युअली आपल्याला माहिती आहे पेरिमीटर दिलेलं आहे. सो पेरिमीटर इज नथिंग बट यांच्या सर्वांची ऍडिशन. सो AB plus AC plus BC is equal to perimeter. So AB किती आहे ऍक्च्युअली AB आहे x plus AC किती आहे तोही x plus आता BC किती आहे 4/3 is equal to आता याचा पेरिमीटर किती आहे पेरिमीटर इथं दिलेलं आहे आपण कन्वर्ट करून घेतलं which is equal to 62/15. आता हे इक्वेशन झालं सिंपल आहे. सो इथं पहा x plus x is nothing but 2x. Now 62/15 as it is आणि हे जे 4/3 आहे ते ट्रान्सपोज केले तिकडे जाऊन काय झाले -4/3. सो आता इथं पहा त्या दोघांचं एलसीएम काय आहे 3 च्या टेबल मध्ये 15 आहे म्हणजे एलसीएम काय आहे एलसीएम 15च येणार. सो आपण इथं 62/15 as it is लिहू आणि इथं तुम्हाला समजण्यासाठी एक स्टेप मी वाढवतो which is equal to आता इथं डिनॉमिनेटरला आपल्याला 15 आणायचे आहे. सो 3 ला कितीने मल्टिप्लाय करू 5 ने मल्टिप्लाय करणार आणि जर 5 ने डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं तर सेम नंबरने आपण पुढे न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करणार. तर इथं आपल्याला व्हॅल्यू किती भेटेल 62/15 मायनस 4 5 जा हे झाले 20/3 5 जा 15. सो वी नो दॅट दिस इज द कॉमन डिनॉमिनेटर आपण घेणार आणि इथं 62 मायनस 20 62 मायनस 20 म्हणजे किती झाले 42. सो इथं 2x ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली 2x is nothing but 42/15. Now this 2 is multiplying. आपल्याला माहिती आहे 2 इथं काय आहे मल्टिप्लाइंग आहे. तो ट्रान्सपोज केला तर RHS ला काय होईल डिवाइड होईल म्हणजे इथं 42 अपॉन इथं 15 ला इथं हे डिवाइड होईल मीन्स इथं 2 हे 15 ला मल्टिप्लाइंग होईल म्हणजे डिवाइड पोझिशनला. तर आता इथं पहा लक्ष द्यायचं आता 2 ने हे मल्टिप्लाय होणार डिवाइड होणार. सो 2 1 जा 2 इथं 2 2 जा 4 आणि 2 1 जा
2. सो आपल्याला काय भेटणार x इज इक्वल टू हियर घेतो x इज इक्वल टू 21 अपॉन 15. आता हे फर्दर डिवाइड कितीने होणार 3 ने होणार. वी नो दॅट 3 5 चा 15 आणि 3 किती जा 3 7 जा 21. सो वी गेट द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 7 अपॉन 5 आणि हे काय आहे हे कशामध्ये दिलेले आहे सेंटीमीटर मध्ये. सो आपण लिहिणार सेंटीमीटर मध्ये. आता हे जे भेटलं तुम्हाला हे 7 अपॉन 5 हे कोणत्या याच्यामध्ये भेटलं हे इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये भेटलं. तुम्ही हे असंही आन्सर करेक्ट आहे बट तुम्हाला जर कन्वर्ट करायचं असलं तर तुम्हाला माहित आहे काय आहे हे मिक्स फ्रॅक्शनचा फॉर्म्युला QRD मीन्स क्वेश्चन रिमाइंडर अपॉन डिवाइडर. सो आता इथं काय करणार इथं फॉर एक्झाम्पल जर आपण हे कन्वर्ट केलं सो काय इथं 5 इथं 7 5 1 जा 5. सो व्हॉट इज रिमेनिंग 2. सो आपण काय करणार x इज इक्वल टू आता क्वेश्चन काय आहे इथं 1 आहे रिमाइंडर काय आहे 2 आहे अपॉन डिवाइडर काय आहे 5 आहे आणि हे सेंटीमीटर. दोन्ही कोणतेही आन्सर लिहा हे करेक्टच आहे. तुम्ही इथपर्यंत जरी लिहिलं तरी तुम्हाला पूर्ण मार्क भेटणार आणि हे पण लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. सो x ची व्हॅल्यू जी आली ती काय आली x इज इक्वल टू 7/5 सेंटीमीटर और तुम्ही कन्वर्ट करून लिहिलं x इज इक्वल टू 1 व्होल्ट 2/5 सेंटीमीटर. सो यू कॅन राईट आता काय लिहिणार आपल्याला सांगितलं व्हॉट इज द लेंथ ऑफ रिमेनिंग इक्वल साइड. सो thus the required length is किती सो 7/5 सेंटीमीटर. और तुम्ही हे पण लिहू शकता. सो वी कंप्लीटेड द क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 4 आपण पाहू. सो इन क्वेश्चन नंबर 4 काय दिलेलं आहे समजून घ्या. सम ऑफ टू नंबर्स इज 95. दोन नंबरची सम किती आहे 95. इफ वन इज exceeds द अदर बाय 50. जर एक जो 15 नी एक्सीड आहे मीन्स मोठा आहे तर फाइंड द नंबर्स. सो आता इथं पहा इथं दोन नंबर आहे तर एक स्मॉलर आहे आणि एक एक्सीड आहे म्हणजे एक बिगर आहे. सो आपण इथं कन्सिडर करणार लेट द स्मॉलर नंबर be x or is equal to x. Therefore the bigger number is equal to आता स्मॉलर नंबर जर x असला तर बिगर नंबर किती राहील इथं सांगितलेलं आहे एक्सीड बाय 15. सो आपण लिहिणार x प्लस 50 आणि आता ह्याची जी सम सांगितली सो आपण लिहिणार इथं अकॉर्डिंग टू कंडिशन. सो आपल्याला काय कंडिशन दिलेली आहे कंडिशन आपल्याला दिलेली आहे या दोघांची सम. सो कोणत्या दोघांची पहिला जो स्मॉलर नंबर आहे तो लिहिला x प्लस हा जो बिगर नंबर तो काय आहे x प्लस 15 लिहिला आणि ह्याची सर्वांची एडिशन किती सांगितली आपल्याला 95. सो आता x प्लस x हे झाले 2x आणि हे 15 तिकडे जाऊन काय होणार -15. सो वी गेट 2x इज नथिंग बट आता 95 15 किती झाले 80. सो नाउ 2 इज multiplying. So when we transpose this 2 it become divide. So आता हे डिवाइड झाले we get the value of x is nothing but 2 4 जा 8 and 0 as it is 40. So व्हॅल्यू x ची व्हॅल्यू किती भेटली 40 भेटली. सो आपण लिहिणार therefore आपल्याला सांगितलं फाइंड द नंबर्स. सो इथं लिहिणार therefore the smaller number is equal to 40 and bigger number is equal to काय सांगितलंय x plus 15 means x किती आहे किती 40 plus 15 is nothing but आता 40 plus 10 इथं किती झाले 15. 40 plus 15 is equal to 55. सो आपला स्मॉलर नंबर 40 आला आणि बिगर नंबर 55 आला. तर आपण इथं क्वेश्चन नंबर 4 is completed. So now we concentrate
ऑन क्वेश्चन नंबर 5. सो आता क्वेश्चन नंबर 5 आपण पाहू. दिस इज व्हेरी सिंपल. सो इथं पहा क्वेश्चन नंबर 5 मध्ये दिलं two numbers are in the ratio of 5:3 if they differ by 18. What are the numbers? आता ज्या वेळेस आपल्याला रेशोच्या फॉर्म मध्ये क्वेश्चन असेल त्यावेळेस आपण रेशोच्या फॉर्म मध्येच व्हेरिएबल रेशो जितका आहे त्या फॉर्म मध्येच व्हेरिएबल काय करतो कन्सिडर करतो. सो इथं पाहू आपण सोल्युशन नंबर 5. let the numbers be इथं काय दिलेलं आहे 5x and 3x. बिकॉज आपल्याला हे 5:3 च्या फॉर्म मध्ये दिलं तर आपण व्हेरिएबल पण कन्सिडर केले 5x and 3x. सो आता डायरेक्टली कंडिशन वर येऊ. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. सो काय सांगते कंडिशन. सो याच्यामधला इफ दे डिफर बाय 18 मीन्स या दोन जे नंबर्स आहे याचा डिफर किती आहे 18. सो वी कॅन राइट 5x minus 3x is equal to 18. याच्यामधला डिफरन्स किती आहे या दोन नंबर मधला 18. सो दिस इज व्हेरी सिंपल. आता 5x minus 3x किती झाले 2x is equal to 18. आता इथं 2 काय आहे मल्टिप्लिकेशन. सो 2 is multiplying and when multiplying transpose to the RHS it become divide. So we get the value of x is nothing but 18 upon 2 and we know that 2 9s are 18. 2 9s are 18. So आता व्हॅल्यू आपल्याला x ची किती भेटली 9. बट आपल्याला नंबर्स काय विचारले आहे हे दोन नंबर हे 5x आणि 3x आहे. सो वी कॅन राइट हियर 5x is equal to 5 into हे x ची व्हॅल्यू पुट अप करू 9. सो 5 9s are 45 and 3x is equal to 3 into put the value of x which is nothing but 9 which is 9 3 ला आता किती झाले 27. therefore the required numbers are काय काय आहे एक आहे 45 आणि दुसरा काय भेटला आपल्याला and 27. so in this way we completed 5 questions of exercise 2.2. thank you.